महाराष्ट्र समाजवादी पार्टी के अध्यक्ष अबू आजमी के औरंगजेब को लेकर दिए बयान पर बवाल मचा हुआ है। अबू आजमी ने कहा कि औरंगजेब अच्छा प्रशासक था। उनके इस बयान के बाद शिवसैनिक भड़क गए हैं। महाराष्ट्र के अलग अलग थानों में अबू आजमी के खिलाफ देशद्रोह का मामला दर्ज कराने की तैयारी की जा रही है। दरअसल विधानसभा में समाजवादी पार्टी के महाराष्ट्र अध्यक्ष अबू आजमी ने कहा था कि औरंगजेब क्रूर शासक नहीं थे। उनके इस बयान से बड़ा विवाद खड़ा हो गया है और सभी राजनीतिक दलों ने उनकी आलोचना की है। आजमी ने कहा था औरंगजेब ने कई मंदिर बनवाए। वाराणसी में उन्होंने एक हिंदू बच्ची को एक पुजारी से बचाया जिसकी उस पर बुरी नजर थी। उसने पुजारी को हाथियों से कुचलवा दिया। अपने रुख का बचाव करते हुए उन्होंने आगे कहा, मैं औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानता। महाराष्ट्र के अन्य पार्टियों के नेताओं ने अबू आजमी का कड़ा विरोध किया। इसके बाद अबू आजमी ने औरंगजेब मामले पर माफी मांगी। अबू आजमी हा दरवेळेला भडवेगिरी करत असतो। या देशाविरुद्ध, हिंदुस्थान विरुद्ध नेहमी हिरवा फुटकार सोडत असतो। या हिरव्याला ठेचून काढायला पाहिजे। काल सुद्धा त्यांनी असंच एक वाक्य बोललं की या हिंदुस्थानचा जो वैरी आहे औरंगजेब हा चांगला प्रशासक होता। हा कसा काय चांगला प्रशासक होता? ज्या औरंग्याने या हिंदुस्थानची असंख्य हिंदू मंदिरे असो, आयाबाईंची अब्रू असो, ही लुटलेली आहे, ही तोडलेली आहे, अशा औरंग्याला हा चांगला प्रशासक बोलतो। आणि तो बोलतो त्याच्या काळी जीडीपी 24% होता, 24 होता। अरे भडव्या, तुला जर औरंगजेब चांगला असेल वाटत असेल तर त्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या याला बाउंड्रीवर सोडलं पाहिजे। माझी विनंती आहे माननीय मोदी साहेबांना की याला उचला आणि याला त्या सीमेवर पाठवा। अफगाणिस्तान पाकिस्तानचा जिथे जीडीपी सगळ्यात कमी घसरलेला आहे पाकिस्तानचा, आणि पाकिस्तानची म्हणजे भीक मागायची परिस्थिती आली, अशा देशात या भडव्यांना पाठवायला पाहिजे। असा अबू आजमी हा नको आहे। विधानसभेत सुद्धा याला उठाबशा काढायला लावा। हा जेव्हा आमदार म्हणून तिकडे विधानसभेत येईल तेव्हा याला उठाबशा काढून माफी मागायला आणि याच्यावर बुलडोजर चालवा। याची जेवढी संपत्ती आहे या देशात राहून, या देशाचं खाऊन, या देशाविरुद्ध जर बोलत असेल, या हिंदूंविरुद्ध बोलत असेल तर या हिंदू राष्ट्रामध्ये राहणाऱ्याला त्यालाच अधिकार आहे जो वंदे मातरम बोलेल, या हिंदू सनातन धर्माचा जय बोलेल। अशा हिंदू प्रेमी नागरिकांना या देशात राहायचा अधिकार ठेवला पाहिजे, ना की हिंदुस्थान विरुद्ध बरळ ओकणारा या हिरव्या फुटकाराला हे ठेचलं गेलंच पाहिजे। आज आम्ही आंदोलन केलं। आमचे सर्व महिला जिल्हा प्रमुख होते, आमच्या सर्व महिला भगिनी होत्या, सर्व आमचे बंडू पाटील ग्रामीणचे प्रमुख होते, तात्या गंभीरा होते, युवा सेना मोठ्या प्रमाणात होती, जितेंद्र पाटील शहर प्रमुख, सर्व